विधान परिषदेमध्ये 2 वर्षापूर्वी हा विषय आला त्यावेळी स्वतः ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही मीटर सक्ती आम्ही करणार नाही, ऑन द फ्लोअर सांगितलं. परंतु आता राज्यामध्ये काय बोलायचं एक आणि करायचं एक. अडाणींना आता तुम्ही, माझी पत्रकारांना विनंती आहे की MSEBच्या इथल्या ऑफिसमध्ये जाऊन इरिगेशनची मागची बाजू जाऊन बघितली तर मागचा एक अख्खा फ्लोअर हा अडाणींना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये स्वतः जाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात की आज प्रत्येक ठिकाणी हे मीटर्स बसवले आहेत. मीटरचे कॉन्ट्रॅक्ट, आम्ही या स्मार्ट मीटरच्या विरुद्ध मोर्चा काढला होता कलेक्टर. त्यावेळी मी या मीटरमध्ये ज्या कंपन्यांना काम मिळालेलं आहे त्यांनी भाजपला या ठिकाणी पैसे चेकनं किती दिले त्याची आकडेवारी या ठिकाणी आहे. आणि हा भ्रष्टाचार हा आहे मीटरचा त्या ठिकाणी आता सक्ती चालू झालेला आहे. त्यामुळे आमचा विरोध तर आहेच, परंतु लोकांनी देखील जागरूकपणे याला विरोध करणं अपेक्षित या ठिकाणी, कारण की एकदा ते मीटर स्मार्ट नाही असं ते म्हणतात, उद्या ते स्मार्टच आहे. मोबाईल जसा रिचार्ज आपण करतो तसंच ते करावं लागेल, नाहीतर घरातली वीज कधीही या ठिकाणी वरून बसून मुख्यमंत्री बंद करू शकणार.